मंडळी, मी मोनिका आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की मी रत्नागिरीमध्ये आणि एन्जॉय करते म्हणजे 2 दिवसाची सुट्टी. तर आम्ही थांबलोय इथे रत्नागिरीतच कारले नावाचं एक ठिकाण आहे, तिथे सुशेगड होमस्टे आहे. तर सुशेगड होमस्टेमध्ये आम्ही थांबलो. होमस्टेची स्टोअर मी तुम्हाला करून देते. आत्ताच मी चेक इन केलं आणि आता मग पुढचं डेस्टिनेशन प्लॅन करतो. तर हा सुशेगाद होमस्टे हा रत्नागिरीमध्येच आहे आणि त्याचे जे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. इथल्या ओनरचं नाव आहे कौस्तुभ लिमये आणि त्यांचा कॉन्टॅक्ट मला गुगलवरूनच मिळाला होता. इथे मी एक डॉर्मेटरी बुक केली होती कारण आम्ही 7 लोक होतो आणि डॉर्मेटरी खूप प्रशस्त होती. एरिया खूप प्रशस्त आहे, पार्किंगसाठी भरपूर जागा आहे इथे आणि समोरच एक डायनिंग एरियासुद्धा आहे. इथे वेगवेगळ्या छोट्या छोट्या टेंट्ससारख्या छोट्या रूम्स आहेत, तिथे रूमही बुक करू शकता, डॉर्मेटरीजही आहेत. आणि होमस्टेच्या मागच्या साईडलाच एक बॅकवॉटर एरिया आहे. नदीचं नाव एक्झॅक्टली नाही माहिती आहे, मी सर्च करते किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. इथे प्रत्येक रूमला एका फुलाचं नाव आहे. तर आम्हाला पारिजात नावाची एक रूम मिळाली होती, ती ज्यामध्ये 8 बेड्स होते आणि रूममध्ये एक वॉशरूम होतं आणि एक्स्ट्रा वॉशरूम बाहेर होतं. होमस्टेच्या एरियामध्येच मागे एक टॉवर होता, ज्या टॉवरवरून त्या होमस्टेचा संपूर्ण परिसर दिसत होता. तसेच मागची असलेली नदी दिसत होती. तिथे बोटिंगची सुविधा उपलब्ध होती आणि तिथून सूर्यास्त खूप सुंदर असा दिसत होता. बीचवर रत्नागिरीच्या. आता इथं थोडंसं एन्जॉय करणार आहोत आणि मग इथून निघणार आहोत. आम्ही बीचवरती पोहोचलो, थोडेसे फोटो काढले, पण सुमेध आणि सन्मित्र हे दोघेही यांना पाण्यामध्ये खेळायचं होतं. भरतीची वेळ होती त्यामुळे त्यांना पाण्यामध्ये आम्ही सोडलं नाही, पण ते खूप चेकाळली होती दोघंही. खरं तरी ही ट्रिप फक्त त्यांच्यासाठीच आम्ही प्लॅन केली होती. बाटे बीचवरची ती संध्याकाळ खूपच शांत आणि प्रसन्न वाटली. तिथे खूप सुंदर असा सूर्यास्त आम्ही अनुभवला. आणि बीचवरती इतरत्र थोडासा फेरफटका मारल्यानंतर परत त्यांना जवळच असणाऱ्या एका घरगुती खानावळीत शिरलो. खानावळीचं नाव आता मला लक्षात नाही, पण ती खूपच छोटीशी छोटेखानी खानावळ होती. तिथे खूप टिपिकल असं कोकणी पदार्थ मिळत होते, पण त्या दिवशी जेवणात चपाती, भात, भाजी असे नॉर्मल पदार्थच होते आणि त्याचबरोबर एक कोकणी स्पेशल असा एक खास असा पदार्थ होता, ज्याचं नाव होतं काजूगराची उसळ. काजूगराची उसळ हे माझ्यासाठी नवीन होतं, आमच्या सर्वांसाठीच ते नवीन होतं. त्याची चव खूप छान लागली आणि खूप सर्वांना खूप आवडलं. जेवणाचा दरही साधारण होता, साधारण 145 रुपये पर प्लेट होतं. आणि आम्ही जेवण केलं, त्यानंतर आणखी थोडासा फेरफटका मारला आणि परत रूमवरती परतलो, कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी परत भाटे बीच गाठायचं होतं, कारण दोन्ही मुलांना घेऊन पाण्यामध्ये खेळायला जायचं होतं.
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी समुद्रावर पोहोचताच सुमेध आणि सन्मित्र आनंदाने उड्या मारत होती. तिथे त्यांनी पाण्यात खूप जास्त दंगा केला, खूप उड्या मारल्या, मनसोक्त पाण्यात खेळली, भिजली आणि त्यांना शेवटी समुद्रातून बाहेर काढणं आम्हाला अवघड झालं, कारण त्यांना बाहेर येऊच वाटत नव्हतं आणि तो खेळ संपूच नये असं त्यांना वाटत होतं. आणि साधारण 2-2.5 तास पाण्यामध्ये मनसोक्त खेळल्यानंतर सुमेध आणि सन्मित्र या दोघांनाही घेऊन आम्ही परत हॉटेलवरती परतलो. हॉटेलवरती पोहोचल्यानंतर आम्ही रेडी झालो. तिथे मुलांनी कॅरमचा डाव मांडला होता आणि थोड्या वेळाचं तिथे रेडी होऊन आम्ही नाश्ता केला. नाश्त्यामध्ये दडपे पोहे होते. दडपे पोहे खूपच सुंदर झाले होते, खूप चविष्ट होते. त्यानंतर मस्त तयार होऊन आम्ही त्या आवारात थोडंशी फोटोशूट केलं आणि त्या सुंदर ठिकाणाला रामराम ठोकलं. ही ट्रिप करत असताना माझ्या एक लक्षात आलं की आपण वर्षातून एक तरी अशी रिलॅक्स, रिफ्रेशिंग अशी फॅमिली ट्रिप करावी आणि त्यातमध्ये जर लहान मुलं असतील तर आणखीनच मजा. रत्नागिरीला मागे टाकत आम्ही गणपतीपुळ्याच्या रस्त्याला लागलो आणि रस्त्यात आम्हाला एक छोटीशी कमान दिसली, ज्यावर लिहिलं होतं देव काळभैरवाचं मंदिर. तर आम्ही त्या मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला. जणू काय ते मंदिर आम्हाला आकर्षित करत होतं. मंदिर खूप छान होतं आणि आजूबाजूला झाडांनी वेढलेलं होतं. ते मंदिर कौलारू होतं आणि त्याची रचना काहीशी घरासारखीच होती. मंदिराच्या आवारातच एक तुळशी वृंदावन होतं आणि जवळच एक छोटीशी विहीर पण होती. विहिरीला जाळी टाकून बंद करण्यात आलं होतं आणि त्याच्याच बाजूच्या परिसरात शेती होती. आम्ही मंदिर परिसरात पोचलो आणि आमचं स्वागत चक्क काळभैरवाचं वाहन असणाऱ्या कुत्र्याने केलं. आता आम्ही नुकतंच रत्नागिरीच्या बाहेर पडलो आणि बाहेर गणपतीपुळ्याच्या रस्त्यावरती लागलो. तर रस्त्यात आम्हाला एक काळभैरवाचं मंदिर दिसलं. मंदिर खूप छान आणि छोटंसंच होतं पण प्रशस्त होतं. खूप सुंदर वाटत होतं लांबूनच. त्यामुळे आम्ही दर्शन घ्यायचं ठरवलं आणि आम्ही मंदिरात प्रवेश केला. मंदिर खूप छान आहे. मी कॅमेरा टर्न करते, तुम्ही नक्की
आम्ही रत्नागिरी सोडली आणि हा ब्लॉग इथं संपतोय. लवकरच मी नवीन ब्लॉग टाकेन, तो असेल गणपतीपुळेचा. गणपतीपुळेमध्ये आय थिंक माझ्याकडे थोडाच वेळ असेल, तर तो थोडा वेळात जे काही मी मजा मस्ती केली ती त्या ब्लॉगमध्ये दिसेल. तर त्या ब्लॉगसाठीही चॅनल सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तोपर्यंत भेटूयात लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.